दृश्य पाहू शकतो ही CSMT स्टेशन बाहेरची दृश्य आहेत। खरं तर स्टेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि ही स्टेशन बाहेरची दृश्य आहेत। खरं तर मुंबईकरांची ऑफिसेस सुटण्याची ही वेळ आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी असते, गर्दी होते, ही गर्दीची वेळ आहे आणि याच वेळेत हे आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। त्यामुळे घरी परतताना आता मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। BMC कार्यालयाचं मुख्यालय आहे, तिथे समोरच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। याचसोबत आपण हे दुसरं दृश्य पाहू शकतोय। मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर, आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून कुठेही हटणार नाही। त्याचसोबत आंदोलकांनी देखील अशीच काहीशी भावना व्यक्त केली आहे। जरांगेंचा पुढचा आदेश येईपर्यंत आम्ही मुंबईतून कुठेही जाणार नाही, आम्ही मुंबईत ठाण मांडून आहोत अशी भावना सगळ्या मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली। ही दृश्य आहेत CSMT स्टेशनवरची। खरं तर नोकरदार वर्गासाठी ही वेळ अतिशय महत्त्वाची असते। घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजच इथे गर्दी होत असते आणि याच ठिकाणी सध्या मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। याचाच परिणाम आता रेल्वे वाहतुकीला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे। गर्दी असल्यामुळे रेल्वे स्थानकातच रेल्वेला धीम्या गतीने यावं लागतंय आणि धीम्या गतीने हे स्टेशन सोडावं लागतं। त्यामुळे रेल्वे वाहतूक ही 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते। या मागण्या मनोज दादा जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्याच्या बाबतीतल्या त्या ठिकाणी लावून धरलेल्या आहेत। त्याच्या बाबतीत सरकारनं जो काही आहे निर्णय घ्यावा। आता सगळेच विषय जे काय आहे सरकार सगळ्या बाजूने विचार करून सरकार निर्णय घेत असताना सकारात्मक निर्णय सरकार घेईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।